हे बघा, हा ते कानातलं होतं. तर सुरेश दास यांनी आज नवीन एसपींची पहिल्यांदा ही भेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेगळे मुद्दे देखील मांडलेले आहेत। तसंच महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं। आजही सुरेश दास आक्रमक होते, आक्रमकपणे त्यांनी या ठिकाणी आपले मुद्दे मांडलेले आहेत। सुरेश दास, स्वागत तुमचं TV9 मध्ये। तुम्ही आज पहिल्यांदा नवीन एसपी आल्यानंतर पहिली भेट तुम्ही त्यांची घेतलेली आहे। एसपींबरोबर तुमचं नेमकं काय बोलणं झालं, तुम्ही कोणते मुद्दे मांडले त्यांच्यासमोर? सुरेश दास, माझा आवाज येतोय? आज तुम्ही पहिल्यांदा एसपींना भेटलात, तर काय तुमचं नेमकं बोलणं झालं या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये? काय तपासामध्ये प्रगती झाली या संदर्भात एसपींनी तुम्हाला काही सांगितलं का? नाही, तपासामध्ये एसपी साहेबांना आम्ही एकच विनंती करायला आलो की लवकरात लवकर छाडा लागला पाहिजे, परंतु तपास CIDचे IG त्यांच्याकडे आहे। सपोर्टिंग करण्याचं काम जे आहे ते आमचं पोलीस दल करतंय आणि माझं स्वतःचं समाधान आहे। पोलीस दल पूर्णच्या पूर्ण बीडचं पोलीस दल हे एकटे आका जे आहेत त्या आकांच्या वरती पडलेलं आहे आणि लवकरच आका हाती येतील अशी आशा त्या ठिकाणी बाळगतो। तुम्ही एसपींना काही पुरावे दिलेत का किंवा या संदर्भातली काही माहिती दिली का? माहिती दिली ना आम्हाला। जिथं आका सध्या फिरतायत ना, तर ते कुठं कुठं फिरतायत, काय काय फिरतायत ह्याची माहिती दिली आम्ही एसपी साहेबांना। सुरेश दास, आका कुठे आहे किंवा कुठे कुठे फिरतात हे तुम्हाला माहिती आहे, मग पोलिसांना ते मिळत का नाहीत? म्हणजे पोलिसांना सापडत का नाही की पोलीस शोध घेत नाहीत? नाही, ते पोलीस त्यांना सापडवतील म्हणजे सापडवतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याच्यात कोणालाही सोडणार नाही आणि माझं आता ठाम मत झालेलं आहे। काही पर्पजली ते 3 लोकांना काय येऊन देत नाहीत, आका का हजर होत नाहीत। आकांचं इन्व्हॉल्वमेंट 100% 302 मध्ये आहे। सुरेश दास, तुम्ही म्हणता 302 मध्ये त्यांचा आकाचा सहभाग आहे, अशा वेळेला त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? फक्त खंडणीचा गुन्हा का? अहो, गुन्हा दाखल होईल ना, इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या बाबी पुढे आलेल्या असतील, त्या बाबी पुढे आलेल्या होऊन नंतर ते सुद्धा त्यात येतील। सुरेश दास, तुम्ही महादेव ॲपचा कनेक्शन हे मलेशियापर्यंत या ठिकाणी जोडलेलं आहे। आकाचे आणखी काही कारनामे तुम्ही समोर मांडले, हे तुम्ही एसपींना सांगितलेलं आहे का? कोणकोणते मुद्दे होते? हो, सांगितले। त्याच्यावरती त्यांना कल्पना दिली, कसे कसे चांगले अधिकारी बाजूला काढले, कसे कसे एकदम हम करे सो कायदा म्हणजे 2-5 रुपये ले और चुप बैठो असे म्हणणारे कसे ठेवले। गात नावाचा एक PI त्यांनी जाणीवपूर्वक हे सगळं केलेलं आहे आणि पैसे खाऊन एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतं। अशा प्रकारचा तपास आणि इतक्या डेंजर आरोपीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो साधा सगळे जणांचे जामीन होतात आणि ते बी अँटिसिपेटरी जामीन होतात। काही अधिकारी होते त्यांनी अरेस्ट केले होते आणि ह्याच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा, त्याच्यानंतर परळीची ती बँक आहे, राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ मासाहेब, त्या माजलगावची एक बँक आहे, या सगळ्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हनी जवळजवळ 10-1 हजार कोटी रुपये हे लोकांचे म्हणजे 6,000 साडेसहा कोटी रुपये शेतकऱ्यांचे लोकांचे बुडवले। हे एक घटना नाही आहे आणि ते त्यांचा कोणीतरी म्हणजे कोणाकडून तरी व्हेंडर गाडी का काय, मला गाडीचं नाव माहित नाही, कोणतं डिफेंडर नावाची गाडी भेट दिली की मग तुझी पतसंस्था बहुत अच्छी है।
ऐसा वैसा हे सगळं चालल्यामुळं आणि काही पोलीस दलांचे एसीबीच्या रेड पडल्या, तिथं एक आणि दीड कोटी रुपये त्यांच्याकडे सापडले आणि त्यांना सुद्धा अभय द्यायला कोण लागलं होतं याचा सुद्धा तपास झाला पाहिजे सेपरेट, असं आता माझं मत आहे. सुरेश दास मगाशी तुम्ही म्हणालात की 9 अब्ज ट्रान्झॅक्शन झालेलं आहे एका मतदारसंघातल्या व्यक्ती संदर्भात, तर ही व्यक्ती कोण आहे? लाईव्ह चालू आहे. ते सगळं ते गातला माहिती आहे. वाटल्यास त्याला आज विचारून घ्या गात नावाच्या पीआयला, आणि त्यांनी नाही सांगितलं तर उद्या नाव सांगतो. सगळं फाईल आहे माझ्याकडं, घरी विसरून आलो मी. सुरेश दास, धनंजय मुंडे म्हणतात की त्यांना टार्गेट केलं जातं. अमोल मिटकरी इथे म्हणतात की धनंजय मुंडेंची सुपारी घेतली आहे धसानी. अरे बाबा, माझं स्वतःच मला व्हायना, मी कोणाच्या सुपाऱ्या कायला घेऊ? माझ्याच घरच्या सुपाऱ्या नीट भाजीत येण्यात, दुसऱ्याच्या सुपाऱ्या कायला घेऊ काय? आणि ते गल काय म्हणलं तुम्ही आता? नाही, नाव माझ्या लक्षात राहत नाही. अमोल मिटकरी साहेबांना म्हणा, तुम्ही कोणाच्या नादी लागा, माझ्या नादी लागू नका, प्रेमानं सांगतोय. मिटकरी म्हणतात की तुम्ही स्वार्थी राजकारण करतात, धनंजय मुंडेंना टार्गेट करतात. तर तपासानंतर आका लवकरच पोलिसांच्या हाती लागेल असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी नवीन एसपी आल्यानंतर त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण काही पुरावे दिल्याचं आणि त्याचबरोबर आका कुठे कुठे फिरतो हे आपण एसपीना सांगितलं असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे.